मित्रांनो नमस्कार. इन्स्पेक्टर मंजू मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये अतिशय मोठा सत्याचा उलगडा झालेला आहे. अक्षरशः पाहायला मिळते की सत्याचा खरा चेहरा आता मात्र आत्याबाईंसमोर आलेला आहे. आत्याबाईंना समजलं आहे की हा सत्याचा हा कोणी रिटायर्ड हनुमंतराव नाहीये. त्यावेळी मात्र आता सत्या आत्याबाईंना एक मोठी विनंती करतो की आत्याबाई मी तुम्हाला हवे तेवढे पैसे देतो, परंतु कोणालाही हे सत्य सांगू नका. तर पाहायला मिळते मित्रांनो आता सत्या ते सत्य लपवण्यासाठी आत्याबाईंना पैसे ऑफर करतो. त्यानंतर मात्र आता आत्याबाई म्हणजे मंदाला समजतं की इकडे सगळाच घोळ आहे. त्यावेळी ती बोलते की मी तुम्हाला एक मोठं सत्य सांगते, परंतु या गोष्टीतनं मला मात्र बाहेर काढा. माझ्यावरती तुम्ही कुठलाही आक्षेप घेणार नाही आणि मला जेलमध्येही तुम्ही टाकणार नाही. इकडे सगळाच मोठा घोळ आहे. जो आर्यन आहे तो देखील बनावटी आहे आणि मी एक ऍक्टर आहे. मला याने पैसे विकत घेऊन इकडे काम करण्यासाठी आणलेलं आहे. साहेब मला भीती वाटत आहे, मी आता जेलमध्ये जाईल का? परंतु तुम्ही मला वाचवा. मला हे पैसे नकोयत, परंतु मला माझ्या घरी जायचं आहे. मला पोलीस स्टेशनची हवा खायची नाहीये. मित्रांनो आता मात्र मंदा खूप घाबरलेली असते आणि ती सत्याला बोलत असते की मी सत्य सांगितले, माझं नाव कुठेही येऊ देऊ नका. या गोष्टीतनं मला सुखरूप बाहेर काढा. त्यावेळी आता मात्र सत्या बोलत असतो की मी तुम्हाला पैसेही देतो, परंतु तुम्हाला माझं काम करायचं आहे. असाच रोल तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचा आहे आणि आर्यनला एकाही गोष्टी भणक जी आहे ती लागली नाही पाहिजे. असंच चालू ठेवायचंय आपल्याला जोपर्यंत मी त्याला व्यवस्थित जाळ्यामध्ये पकडत नाही आणि पोलिसांच्या ताब्यात देत नाही. मित्रांनो पाहायला मिळतंय की सत्या मात्र आता मंजूच्या मदतीने आता आर्यनचा चांगलाच जबरदस्त काटा काढणार आहे. मित्रांनो आर्यन आता पूर्णपणे जाळ्यामध्ये सापडतो. त्याला भनकही नसते की आत्याबाईंनी सगळं काही सत्य मात्र आता सत्या आणि मंजूला सांगितलेलं आहे. तो मात्र लग्नाच्या स्वप्नामध्ये गुंग असतो आणि तोच विचार तो करत असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आणखी काय अपडेट होईल, मालिकेमध्ये काय मजा येईल पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. मित्रांनो पुढील भाग पाहण्यासाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.